माझी विनंती आहे एकनाथ शिंदेंना, तुम्ही ताबडतोब छगन भुजबळांना मुक्त करा. ते सरकारी यंत्रणा वापरतायत, सरकारी सुरक्षा वापरतायत आणि मराठा पोरांना चेतवतायत. लक्षात घ्या, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न छगन भुजबळांची वक्तव्य तयार करतायत. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब तुम्ही हे लक्ष घ्या. अजित पवारांना तर मी म्हणणार नाही अजिबात की तुम्ही मराठ्यांची बाजू मांडा, कारण तुम्ही मराठ्यांचे नेते नव्हते. आजही नाहीत, कालही नव्हते, आजही नव्हते. त्यामुळे तुम्ही काय मराठ्यांच्या बाजूने बोलणार नाही. आम्ही अजिबात आता तो गैरसमज मनातून काढलेला आहे की तुम्ही मराठ्यांचे नेते आहात, अजिबात नाही. शरद पवार आणि अजित पवार हे दोघं काका पुतणे हे ओबीसीचे नेते आहेत, मराठ्यांचे अजिबात नाही. हे मी तुम्हाला एक घरंदाज मराठा म्हणून आणि इतिहासकार म्हणून आणि जिजाऊंचा वारस म्हणून अगदी तुम्हाला निष्पक्षपणे सांगतो की हे अजित पवार आणि शरद पवार हे दोन काका पुतणे हे मराठ्यांचे नेते नव्हे, हे फक्त ओबीसीचे नेते आहोत. आणि लक्षात घ्या ओबीसी बांधवांनो, तुमच्याही लक्षात येईल काही दिवसांनी की हे ओबीसीचे सुद्धा नेते नाहीत, हे फक्त आपल्या कुटुंबाचं बघतात, हे फक्त स्वतःचं खिसा कसा भरता येईल, पोट फाटेपर्यंत पैसे गोळा करणे, खाणे आणि शेवटी ढेकर सुद्धा न देणे, ही यांची परंपरा झालेली आहे, ही यांची संस्कृती झालेली आहे मित्रांनो. आणि म्हणून आज आमच्या लक्षात आलं 40-50 वर्षानंतर की शरद पवार अजित पवार हे मराठ्यांचे नेते नाहीत. ओबीसीनं तुमच्याही लक्षात येईल की हे आमचे नेते नाहीत, हे फक्त पैसे कुठून मिळतील तेवढ्याचेच ते नेते आहेत. आणि म्हणून ओबीसी बांधवांनो तुम्ही सुद्धा यांच्याबद्दल सावध राहिलं पाहिजे. आणि छगन भुजबळांच्या बाबतीत एकनाथ शिंदेंना आमचा असं म्हणणं आहे, आमची विनंती आहे, मुख्यमंत्री आहात तुम्ही छगन भुजबळ ओबीसीचे नेते म्हणून ठाम भूमिका घेत आहेत. आदिवासींचे 25च्या 25 आमदार असं म्हणतात की आम्ही पहिले आदिवासी आहोत आणि मग आमदार आहोत. मला असं म्हणायचे की मराठ्यांचे हे 150, 60, 70 आमदार आहेत, हे याच्यावर का बोलत नाहीयेत, हे का बोलत नाहीत. मराठा समाजाचे आमदार याच्यावर काहीच बोलत नाहीत. लक्षात ठेवा मराठा तरुणांनो, 5 कोटी मराठ्यांनो लक्षात ठेवा, तुम्ही ज्यांना निवडून दिले ते मूग गिळून गप्प आहेत, तुमच्याबद्दल काहीच बोलत नाहीत. निवडणुका आल्यानंतर मग यांना दारात काय गावातही उभं करायचं नाही. यांनी कुठल्याही पक्षातून फक्त तिकीट घेऊन दाखवावी, उभं राहून दाखवावं. नाही ह्यांचे डिपॉझिट जप्त झाले यावेळी तर तुम्ही बघून घ्या. आणि मी कुठल्या एका पक्षाबद्दल मला बोलायचं नाही, तुम्ही कुठल्याही पक्षातून उभे राहा पठ्ठ्यांनो, तुम्ही जिथूनही उभे राहताल तुम्ही मराठ्यांचं नुकसान केलेलं आहात, मराठ्यांवरती अन्याय होत असताना तुम्ही गप बसलेले आहात. हे लक्षात ठेवून मराठा समाज लोकशाही पद्धतीमध्ये मतदानाच्या वेळी तुम्हाला दाखवून देईल की तुमच्या गद्दारीचा अंजाम काय होत असतो ते. आणि शेवटचं मला हे सांगायचंय की एकनाथ शिंदे साहेब तुम्ही पण मराठा आहे असा आमचा समज आहे. लक्षात, तुमची कागदपत्र आम्ही बघितलेली नाही तर शरद पवारासारखं व्हायचं आमचं पण, की आम्हाला नंतर कळायचं की हे पण ओबीसी होते काय. तर तुम्ही ओबीसी आहे का मराठा मला माहित नाही. ओबीसी असताल तर तुम्ही सुद्धा खमकी भूमिका घेतली पाहिजे, ठाम भूमिका घेतली पाहिजे आणि झटकन जीआर काढला पाहिजे आणि मराठ्यांचं मराठ्यांना देऊन टाका. पुढे काय होईल ते बघून घेऊ. आणि ते छगन भुजबळ जे सरकारी यंत्रणा वापरतायत, सरकारी संरक्षण घेत आहेत आणि आग लावायचं काम करतायत, लक्षात घ्या, त्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून तुम्ही मुक्त केलं पाहिजे, त्यांची हकालपट्टी केली पाहिजे असं मला वाटतं. त्यांना जे काय भाषणं करायचे त्यांच्या सोबळावर करावे, पण त्यांनी त्याच्यासाठी शासकीय यंत्रणा वापरणं हे चुकीची गोष्ट आहे आणि चुकीचं काम करणाऱ्यांना संरक्षण देणं ही गोष्ट चुकीची आहे. आणि राहिला प्रश्न मराठा समाजाच्या हे लक्षात आले, तरुण पोरांनो हे तुम्ही समजून घ्या की आतापर्यंतची आंदोलनं झाली, ती आंदोलनं त्याच्यामधले समन्वयक हे याच नेत्यांचे कार्यकर्ते होते आणि म्हणून आपल्याला न्याय मिळाला नाही. याच्यापूर्वीचे 56 मोर्चे त्यांचं नेतृत्व करणारे कोण होते हे तुम्ही समजून घ्या. त्यावेळी यंत्रणा का हल्ल्या नाही आणि त्यावेळी असे मोठे भूकंप का झाले नाही, कारण ज्यांच्याकडे जिल्हा वाईज नियोजनाच्या जबाबदारी दिली त्या काही चांगल्या लोकांमध्ये ह्यांचेच बागडबिल्ले घुसले होते आणि त्या समन्वयकांनी आपल्यासाठी लढल्याचं नाटक केलं, स्वतःची पाकिटं भरली, स्वतःचे खिसे भरले आणि ते आंदोलन तशीच बंद गुलदस्त्यामध्ये अडकून गेली. परंतु एक मावळा या महाराष्ट्राला मिळाला ज्यांनी कोणत्याही प्रकारची आमिष नाकारली, कोणाच्याही दबावाखाली जायचं नाकारलं आणि कोणाचीही चमचेगिरी करणं त्या माणसाने टाळलं. आणि म्हणून आज मराठ्यांचा हा एवढा मोठा एल्गार, मराठ्यांचा एवढा मोठा इतिहास तयार होतोय. मराठ्यांना पहिल्यांदाच 1994 पासून झालेल्या अन्यायातून मुक्ती मिळणारे आणि त्याच्यात न्याय मिळणारे आणि ते काम मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, या मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल कुणी कुठेही कशा प्रकारची अफवा पसरवेल त्याला जागेच तिथल्या तिथे आपण उत्तर दिलं पाहिजे आणि त्यांच्याबद्दल खमकी भूमिका घेऊन आपण हे ठाम सांगितलं पाहिजे. जरी
हे म्हणतील ते त्या पक्षाचे आहेत, ते म्हणतील त्या पक्षाचे आहेत. आपण सगळ्यांनी एकच सांगितलं पाहिजे की मनोज जरांगे हे या पक्षाचे नाहीत, त्या पक्षाचे नाहीत, ते फक्त मराठ्यांच्या आरक्षणाचे संघर्ष योद्धा आहेत आणि मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय ते थांबणार नाहीत. एवढीच गोष्ट आपण सगळ्यांनी लावून धरायची आहे. आपल्या आरक्षणाचा लढा मित्रांनो जवळपास आपण शेवटच्याच बॉल आपला बाकी आहे आणि 6 बसला की आपण ते युद्ध जिंकल्या जमायत.